नमस्कार विदर्भवासियांनो, आपल्या आवडत्या विदर्भ मान्सून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे। तर आज शनिवार दिनांक 16 मार्च, मी प्रदीप राऊत, हवामान अभ्यासक। तर आज आपण बघणार आहोत की पुढील आठवड्यात नेमकं विदर्भातील वातावरण कसं राहणार आहे। कारण की जवळपास आज सायंकाळपासूनच विदर्भाच्या अनेक भागात वादळी पावसाची शक्यता आहे आणि तशी परिस्थिती निर्माण झाली आहे। विशेषतः पूर्व विदर्भाचा जो भाग आहे तर या भागातून आजपासूनच वादळी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे, चंद्रपूर गडचिरोली भागातून। आणि पुढचे 3 ते 4 दिवस विदर्भाच्या अनेक भागात हा वादळी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे, म्हणजे जवळपास 20-21 तारखेपर्यंत। आणि त्याच दरम्यान अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे। विशेषतः पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली हा जो भाग आहे, चंद्रपूर असेल, सोबतच नागपूर असेल, वर्धेचा काही भाग आहे, या भागात जोरदार गारपीट होऊ शकते 16-17 तारखेनंतर 18 तारखेच्या दरम्यान। त्यामुळं शेतकऱ्यांसाठी, विशेषतः धान उत्पादक जो शेतकरी आहे गडचिरोली आणि त्या संपूर्ण भागातला, चंद्रपूर असेल, तर या धान उत्पादकासाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे। त्यामुळं त्या उत्पादकांनी, सोबतच हरभरा असेल, गहू असेल, तर ज्यांनी या संदर्भातील जी पिकाची अद्याप कापणी केली नसेल तर त्यांनी पुढच्या जवळपास 1-2 दिवसातच ही कापणी करावी आणि आपली पिके सुरक्षित ठेवण्याचं काम करावं। कारण की पुढच्या आज सायंकाळनंतर किंवा उद्या सायंकाळनंतर विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी पाऊस, प्रचंड वेगवान वाऱ्यांसह आणि विजांसह, सोबतच गारपीटसह होण्याची शक्यता आहे। तर आता आपण नेमकं बघू की पुढील 3 ते 4 दिवसात विदर्भातील वातावरण नेमकं कसं राहणार आहे। तर सर्वप्रथम आपण हे बघू की नेमका हा पावसाचा, म्हणजे पुढील 4 दिवस जो पाऊस राहणार आहे, म्हणजे 16 तारखेनंतर, 16 तारखेच्या रात्री उशिरानंतर तर जवळपास 20-21 तारखेपर्यंत, तर याची सर्वाधिक व्याप्ती प्रामुख्यानं ही पूर्व विदर्भात राहणार आहे। म्हणजे नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा हा जो भाग आहे तर इथे राहणार आहे। त्यानंतर काही प्रमाणात हा पावसाची व्याप्ती थोडीफार ही अमरावती, सोबतच यवतमाळ, वाशिम, अकोल्याचा अगदी थोडा भाग, जो सर्वाधिक जो तडाखा बसू शकतो या सगळं गारपीट आणि या संबंध वातावरणाचा, तर तो बसू शकतो गोंदिया जिल्ह्याला, सोबतच भंडारा आणि नागपूर हे 3 जिल्हे आणि गडचिरोली या 4 जिल्ह्यामध्ये पुढचे 4 दिवस जबरदस्त वादळी पावसाचं वातावरण राहणार आहे आणि सर्वाधिक फटका या 4 जिल्ह्याला बसू शकतो। सोबतच चंद्रपूर जिल्ह्याच्याही काही भागात हा फटका बसू शकतो। तर या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये गारपीटही होऊ शकते पुढचे 2 ते 3 दिवस। आणि विशेषतः 19 आणि 20 तारखेच्या दरम्यान मात्र या संपूर्ण जिल्ह्यामध्ये, सोबतच वर्धा, यवतमाळ, अमरावती याही जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो। 19 तारखेच्या रात्री उशिरा आणि 20 तारखेपर्यंत जबरदस्त असा पाऊस या संपूर्ण भागात होऊ शकतो। विशेषतः नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये, सोबतच वर्धा, यवतमाळ आणि अमरावती याही जिल्ह्यामध्ये 19-20 तारखेला जोरदार पाऊस होऊ शकतो, अशी एकंदरीत स्थिती आहे। तर सर्वप्रथम IMDने प्रसारित केलेली ही सॅटेलाईट इमेज जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की एक ताकदवर जो वेस्टर्न डिस्टर्बन्स आहे हा आपण बघतो की अफगाणिस्तानच्या भागातून इकडे भारताकडे सरकत आहे। सोबतच बंगालच्या सागरात एक बाष्पाचा पुरवठा असल्यामुळं इथून बंगालपासून तर इकडे आसाम, बंगाल आणि सोबतच छत्तीसगड वगैरे, मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागात बाष्पाची परिस्थिती, पुरवठा होत असल्याने ढगांची परिस्थिती निर्माण झाली आहे। आपण जर आज सकाळपासूनच जर बघितलं तर आज सकाळपासूनच विदर्भाच्या अनेक भागात ही ढगांची दाटी हळूहळू आता व्हायला सुरुवात झालेली आहे। तर आपण बघतो की जवळपास चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात ढगांची दाटी झालेली आहे आणि हळूहळू हा संपूर्ण जो भाग आहे, म्हणजे त्यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, इकडे अकोला, अमरावती याही भागात आपण बघतो की ढग यायला सुरुवात झाली आहे। म्हणजे जवळपास दुपारनंतर आणि सायंकाळच्या सुमारास या संपूर्ण भाग हा ढगाने व्यापलेला असेल आणि रात्री उशिरा चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियाच्या भागात थोड्याफार प्रमाणात हलक्या मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे। सर्वप्रथम आज नेमकं 16 तारखेला काय परिस्थिती राहणार आहे याचा आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करू। तर आज 16 तारखेला रात्री उशिरा जर आपण बघितलं तर जवळपास चंद्रपूर, सोबतच गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्हा असेल, तर या जिल्ह्याच्या काही भागात वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे। विशेषतः आपण जर बघितलं तर चंद्रपूर जिल्ह्यातील हा जो भाग आहे, म्हणजे वरोरा, राजुरा, सोबतच गोंडपिंपरी, बल्लारपूर वगैरे, पोंभुर्णा या भागात हलक्या मध्यम वादळी वाऱ्यांसह काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो आणि क्वचित ठिकाणी हलक्या स्वरूपाची गारपीट होण्याची शक्यता आहे। सोबतच इकडे गडचिरोली असेल, चामोर्शी असेल, मुलचेरा, एटापल्ली, धानोरा हा जो भाग आहे, तर याही भागात
हलक्या मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो आज सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत. तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाची गारपीट होऊ शकते. सोबतच गोंदिया जे तालुका असेल, गोंदियाच्या आसपास जो भाग आहे, आमगाव, गोरेगाव वगैरे आहे, त्यानंतर सालेकसा वगैरे हा जो भाग आहे, याही भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस आणि गारपीट थोडीफार होऊ शकते. पण गारपीटची शक्यता आज कमी दिसते आहे, परंतु वादळी पाऊस होऊ शकतो. सोबतच यवतमाळ वगैरेचा हा जो भाग आहे, विशेषतः झरी जामणी असेल, वणी असेल, मारेगाव असेल, किनवटचा जो हा भाग आहे या इकडचा, तर याही भागात हलक्या स्वरूपाच्या वादळी पावसाच्या सरी होऊ शकतात अशी शक्यता आज 16 तारखेला, ही 16 तारखेची परिस्थिती आहे. सोबतच या जिल्ह्यांसह वर्धा असेल, यवतमाळ असेल, अमरावतीचा अगदी थोडा भाग, तर या भागात ढगाळी वातावरण राहून काही ठिकाणी थोडाफार पावसाच्या सरी होऊ शकतात अशी एकंदरीत शक्यता आज दिसत आहे. तर 17 तारखेला नेमके कुठं पाऊस होऊ शकतो हे आपण बघू. तर 17 तारखेला आपण बघतो की जवळपास अमरावती, वाशिम, सोबतच यवतमाळ, त्यानंतर वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या संपूर्ण भागात जवळपास 17 तारखेला सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो. अर्थात या पावसाची तीव्रता नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागात जास्त राहील. वर्धा, यवतमाळ आणि अमरावतीच्या भागात थोडी प्रमाण कमी राहू शकते, परंतु पाऊस मात्र राहणार आहे वादळी वाऱ्यासह, एवढं मात्र निश्चित. अकोल्याच्याही काही भागात थोडाफार हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. वाशिम जिल्ह्याच्याही काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे 17 तारखेला. 18 तारखेचा जर आपण अंदाज घेतला तर 18 तारखेला रात्री उशिरानंतर आपण बघतो की गोंदिया, भंडारा, सोबतच गडचिरोली आणि वर्धा हा जो जिल्हा आहे, तर या जिल्ह्यात पाऊस होऊ शकतो. चंद्रपूरच्याही काही भागात पाऊस होऊ शकतो. सोबतच अमरावती, यवतमाळ आणि बुलढाणा, अकोला याही भागात हलक्या तुरळक स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र अमरावतीत थोडाफार जोर जास्त राहील या बुलढाण्याच्या तुलनेने, अकोल्याच्या तुलनेने, परंतु सर्वाधिक जोर हा नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागात राहू शकतो 18 तारखेला. तर 19 तारखेच्या रात्री उशिरानंतर आणि मध्यरात्री, सोबतच 20 तारखेच्या पहाटे मात्र या संपूर्ण भागामध्ये जबरदस्त असा वादळी पाऊस होणार आहे. म्हणजे सर्वाधिक जे पावसाची तीव्रता राहणार आहे पुढच्या 4 दिवसात, तर ती 19 तारखेला मध्यरात्रीनंतर 20 तारखेच्या पहाटेपर्यंत या संपूर्ण पूर्व विदर्भामध्ये, म्हणजे त्यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, सोबतच अमरावती आणि यवतमाळ या संपूर्ण भागामध्ये जबरदस्त वादळी पाऊस होणार आहे. अमरावतीच्याही उत्तरेकडच्या भागामध्ये जबरदस्त वादळी पावसाची शक्यता असून इकडे तिवसा, दामणगाव, चांदूर रेल्वे असेल, इकडे वरुड, मोर्शी हा जो भाग आहे, धारणीचा भाग आहे, या भागात जोरदार पाऊस होऊ शकतो. तर नागपूर संपूर्ण जिल्हा, भंडारा संपूर्ण जिल्हा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागात जबरदस्त वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. 19-20 तारखेला या संपूर्ण भागात गारपीटीची शक्यता आहे, विशेषतः पूर्व विदर्भातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये. आणि 20 तारखेपासून या भागात पावसाचा प्रभाव थोडा कमी होऊ शकते. 20 तारखेला गडचिरोलीचा बहुतांश भाग, तर गडचिरोलीमध्ये 20 तारखेला जोरदार पाऊस होऊ शकतो वादळी वाऱ्यांसह. चंद्रपूरच्या काही भागात पाऊस होऊ शकतो आणि गोंदियाच्याही काही हलक्या भागात प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र गडचिरोली भागात 20 तारखेलाही जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे. 21 तारखेलाही हलक्या मध्यम प्रमाणात गडचिरोलीच्या काही भागात पाऊस होईल. त्यानंतर मात्र 21 तारखेनंतर हे पावसाचं वातावरण विदर्भातून निघून जाईल अशी शक्यता आहे. तर 19-20 तारखेला जबरदस्त असा पाऊस होणार आहे संपूर्ण पूर्व विदर्भाच्या भागात. तर आपण बघतो की 19 आणि 20 तारखेच्या दरम्यान जो पाऊस होणार आहे त्याचा आपण आढावा घेऊ, कारण की गारपिटीसह पाऊस राहणार आहे. त्यामध्ये नागपूर, हिंगणा, धामणा, कडमेश्वर, सोबतच डोरली वगैरे हा जो भाग आहे आणि जवळपास सर्व भाग, म्हणजे त्यामध्ये काटोल, कडमेश्वर, जलालखेडा, कोंढाळी या संपूर्ण भागात जबरदस्त असा वादळी पाऊस होऊ शकतो. उमरी, बळेगाव असेल या संपूर्ण भागात जोरदार पावसाची शक्यता असून बिचवा, कामठी, पारशिवनी, सोबतच वाघोली, कामठी या भागात जबरदस्त असा वादळी पाऊस 19 तारखेच्या मध्यरात्रीनंतर होण्याची शक्यता आहे. सोबतच मौदा, चिखली, भंडाऱ्याचा जो भाग आहे, वरठी असेल, भंडारा असेल, धर्मपुरी असेल, कंद्री असेल, तुमसर असेल, याही भागात जबरदस्त असा वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आपण बघतो. तर सोबतच उर्वरित जो काही भाग असेल त्यामध्ये इकडे नागपूरचं उमरेड असेल, खैरगाव असेल, भिवापूर असेल, गोथनगाव आहे, याही भागात जोरदार पावसाची शक्यता असून पवनी, अड्याळ, लाखणी हा जो भाग आहे तर याही भागात जोरदार पाऊस होऊ शकतो. सोबतच साकोली, गोंदियाचा हा जो चांगझरी, गोंदिया, तिरोडा इथं जबरदस्त पाऊस होणार आहे. सोबतच गारपीटही जबरदस्त प्रमाणात होऊ शकतो गोरेगाव, आमगाव या संपूर्ण भागामध्ये गोंदिया जिल्ह्याच्या. सोबतच राजेगाव असेल, चांगझरी असेल, याही भागात जोरदार वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे 19 आणि 20 तारखेच्या दरम्यान. त्यानंतर हा जो गोंदिया जिल्ह्यातील देवरी वगैरे तालुका, देवरी तालुका, डोंगरगड असेल, याही भागात जोरदार वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता आहे.
सोबतच साकोली तालुक्यातही जोरदार वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी गारपीट होऊ शकते अशी शक्यता आहे। यानंतर जर आपण बघितलं गडचिरोली असेल, मार्कसा असेल या भागात जबरदस्त असा वादळी पाऊस होणार आहे 19-20 तारखेच्या दरम्यान। त्यानंतर उर्वरित जो धानोरा असेल हा जो भाग आहे, त्यानंतर चंद्रपूरमध्ये जर गेलं तर आपण चंद्रपूरचा हा जो भाग मुरुमगाव असेल, कापसी असेल, आरमोरी असेल, गडचिरोलीच्याही भागात संपूर्ण भागामध्ये जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता असून इकडे मूल, सावली, शिंदेवाही हा चंद्रपूरचा जो भाग आहे याही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो अशी एकंदरीत स्थिती आहे। त्यानंतर गडचिरोलीचा मूलचेला, अहेरी, एटापल्ली, भामरागड याही भागात जोरदार पाऊस होऊ शकतो। चंद्रपूर जिल्ह्याचे अनेक भागात जोरदार वादळी पाऊस होणार। भद्रावती, चंद्रपूर, भाताळी हा जो भाग आहे, वरोरा या संपूर्ण भागामध्ये जबरदस्त असा पाऊस 19 आणि 20 तारखेला होणार आहे आणि वादळी स्वरूपाचा पाऊस राहणार आहे। अनेक ठिकाणी गारपीट होणार आहे, जवळपास बहुतांश भागात गारपिटीची शक्यता आहे। त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी बचावून राहावं, कारण की सोबतच कायार असेल, वणी असेल, घुग्गुस असेल या संपूर्ण भागात जोरदार पाऊस होऊ शकतो। यवतमाळचा हा जो घाटंजी तालुका आणि पांढरकवडा तालुका आहे, तर या तालुक्यामध्ये जबरदस्त पाऊस होऊ शकतो। त्यामध्ये पाटणबोरी, धानोरा, गोमुत्री, पांढरी, पेंढारी हा संपूर्ण भाग आहे। त्यानंतर मोहदा आहे, रुई आहे, झरी, जामणी, दिग्रस इथपर्यंत जबरदस्त असा वादळी पाऊस 19 आणि 20 तारखेच्या दरम्यान या संपूर्ण भागात होऊ शकतो आणि गारपिटीची शक्यता यवतमाळ जिल्ह्याच्या अनेक भागात। तर वर्धा जिल्ह्याचे अनेक भागात जोरदार पाऊस होणार आहे। त्यामध्ये तुळजापूर, हिंगणघाट, झरी, जामणी असेल, वर्धा असेल या भागात जोरदार वादळी पाऊस होणार आहे। सोबतच वडनेर, वाडकी, पुणे, राळेगाव, देवडी, कारंजा, सेलू, पुलगाव, आर्वी, आष्टी या भागात जबरदस्त पाऊस होऊ शकतो। सोबतच अमरावती जिल्ह्याचा धामणगाव, चांदूर रेल्वे, मोजरी, तिवसा हा जो भाग आहे, सोबतच वर्धा जिल्ह्याची तळेगाव, आर्वी इथे जबरदस्त असा पाऊस होणार आहे। कारंजा जिल्ह्यातही, कारंजा तालुक्यातही जबरदस्त असा वादळी पाऊस होऊ शकतो 19-20 तारखेला। तर अमरावती जिल्ह्याचा उर्वरित जो भाग आहे त्यामध्ये नांदगाव, खंडेश्वर असेल, चांदूर रेल्वे असेल, तिवसा असेल, मोर्शी, वरुड या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे 19 आणि 20 तारखेला। सोबतच अचलपूर, चांदूर बाजार, चिखलदरा, धारणी याही भागात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। तर भातकुली, अमरावती याही तालुक्यामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता 19 आणि 20 तारखेला आहे। दर्यापूर, अंजनगाव, सुरजी वगैरे भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। अकोल्याच्याही मूर्तिजापूर वगैरे हा जो भाग आहे, मूर्तिजापूर असेल, सोबतच अकोट, तेल्हारा या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो 19-20 तारखेला। आणि पातूर, सोबतच मंगरुळपीर, वाशिमचा जो भाग आहे, वाशिम, रिथाड, रिसोड वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस 19-20 तारखेला होण्याची शक्यता आहे रिसोडमध्ये। सोबतच बुलढाणा जिल्ह्याचा मेहकर, लोणार हा जो भाग आहे या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस 19-20 तारखेला आणि 17-18 तारखेला सुद्धा होऊ शकतो। विशेषतः 17 तारखेला अकोला आणि बुलढाण्याच्या काही भागात वादळी पाऊस वाऱ्यासह होण्याची शक्यता आहे। नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने जो काही अंदाज दिला आहे, तर तो आज 16 तारखेचा अंदाज जर आपण लक्षात घेतला तर आपण बघतो की नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने सांगितलं आहे की चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह प्रचंड वेगवान वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता, वादळी पाऊस त्यामध्ये वारा वाहणार आहे। आपण बघतो भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये। तर नागपूर, गोंदिया आणि गडचिरोली याही जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह आणि विजांसह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। जरी हवामान विभागाने याच भागात पावसाची शक्यता वर्तवली असली तरी यवतमाळ आणि वर्धेचे काही भाग हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आज सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत, पहाटेपर्यंत होण्याची शक्यता आहे हलक्या प्रमाणात। मात्र या भागात पावसाचा सर्वाधिक जोर आज सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत, मध्यरात्रीपर्यंत राहू शकतो। नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार उद्या 17 तारखेला जर आपण बघितलं तर उद्या 17 तारखेला नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात जोरदार वादळी वाऱ्यांसह, वेगवान वादळी वाऱ्यांसह आणि ढगांच्या कडकडाटासह जबरदस्त असा पाऊस होण्याची शक्यता असून 17 तारखेला नागपूर, चंद्रपूर आणि गोंदियाच्या भागात गारपीट होण्याची शक्यता प्रादेशिक विभाग केंद्र नागपूर यांनी दर्शवली आहे। तर नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्याच्या भागामध्ये वादळी पाऊस होण्याची शक्यता नागपूर हवामान केंद्रानं दर्शवलेली आहे। 18 तारखेला आपण बघतो की जवळपास वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या संपूर्ण भागामध्ये जोरदार वादळी पाऊस होणार आहे। तर त्यामध्ये सर्वाधिक पावसाचा जो राहणार आहे तो भंडारा, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया आणि गडचिरोली या भागात राहण्याची शक्यता असून भंडारा जिल्ह्याच्या अनेक भागात गारपीट होण्याची शक्यता आहे। तर उर्वरित भागात म्हणजे विशेषतः यवतमाळचा काही भाग असेल, अमरावती जिल्ह्याचा काही भाग, याही भागात तुरळक स्वरूपाचा वादळी पाऊस 18 तारखेलाही होऊ शकतो अशी शक्यता आहे।
तर अशा पद्धतीने आज रात्री उशिरानंतर तर पुढचे 3 ते 4 दिवस विशेषतः 20 तारखेपर्यंत विदर्भाच्या अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यांसह व विजांसह गारपीटसोबत पाऊस होऊ शकतो आणि हा वादळी स्वरूपाचा राहील। त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांनी सावध राहावं, पुढच्या काळात आपल्या पिकाचं संरक्षण करण्याच्या हिशोबाने तसं नियोजन करावं, एवढं आवाहन आम्ही यानिमित्ताने सांगतो। तोपर्यंत आजच्या भागात येथेच थांबतो आणि आपली रजा घेतो। नमस्कार, धन्यवाद, जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ।